पहा, आज सकाळी 7:45 वाजताची घटना आहे ही. आमच्या एक वहिनी आहेत, नेहमीप्रमाणे त्या सकाळीच पूजा करायला आल्या. तर अंदाजे सकाळी 7:47 वगैरे ती घटना आहे. त्या नेहमीप्रमाणे पूजेला बसल्या असताना जेव्हा त्या पूजा करत होत्या तेव्हा एक एक अनोळखी व्यक्ती आला आतमध्ये आणि त्याने आतमध्ये तो उभा राहून त्याने बेल्ट काढला. त्यानंतर त्यांनी चेन उघडी केली. कमीत कमी तो 7 ते 8 मिनिटं तिथे उभे राहिला. त्यानंतर तो समोर आला. वहिनी ज्या ठिकाणी तिथे पूजा करत असताना त्यांनी लघुशंका केली आणि लगेच तो तसा तो निघून गेला. आपल्या मंदिरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सगळे लागलेले आहे, परंतु त्याच्या चेहऱ्याचा स्पष्ट दिसलेला नाही. परंतु लघुशंका जे त्यांनी केलेली आहे किंवा तो करत आहे ते स्पष्ट कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेला आहे. आतापर्यंत तरी नवीन अपडेट म्हणजे आतापर्यंत अशी अपडेट आहे की पोलिसांतर्फे काही असं अपडेट आलेलं नाही आहे की त्यांना पकडलं की काय. पण जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, पोलीस कंप्लेंट केली, तर सहजासहजी आमची पोलीस कंप्लेंट घेण्यात आली नाही. त्यानंतर आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दलला फोन केला. त्यानंतर सर्व लोक जेव्हा एकत्र आले, आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, तेव्हा आमची दखल घेण्यात आली आणि त्यानंतर फॉरेन्सिक लॅब, संबंधित आमच्या पोलीस स्टेशनचे PI साहेब आणि पूर्ण फौज फाटा उपस्थित झाला आणि त्यांनी कार्यवाही केली. परंतु अशी नवीन अपडेट आली नाही की त्यांनी म्हणजे त्याला पकडलं, तो भेटला किंवा नाही. असं समोरचं तुमचा मंदिर ट्रस्टीचं किंवा विश्व हिंदू परिषद काय घेऊन समोर जाणार आहात, काही मोर्चा वगैरे आंदोलन वगैरे करणार आहात की काय? पहा, ही परिस्थिती सध्या नागपूरमध्येच नाही, पूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतात म्हणायला हरकत नाही की खूप मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढणे किंवा मोठ्या प्रमाणावर आवाज उचलण्याची गरज आलेली आहे. आपल्या नवरात्रासारख्या पवित्र त्योहारामध्ये गिट्टीगजांची एक घटना झालेली आहे, त्यानंतर वर्धेमध्ये घटना झालेली आहे, रायपूरमध्ये घटना झालेली आहे. प्रत्येक ठिकाणी आणि त्या ठिकाणचे काही गुन्हेगार आहेत ते पकडण्यात पण आलेले आहे. पण काही असं लक्षात किंवा निदर्शनात आणून देण्याचा मुद्दाम प्रयत्न होत आहे की तो मनोरुग्ण आहे. मनोरुग्ण म्हणजे कसं की फक्त मनोरुग्णाला फक्त हिंदू धर्माचेच श्रद्धास्थान दिसतात, त्यांना मंडप दिसतो, कुठे सार्वजनिक ठिकाणी काही आमची हिंदू धर्माची पूजा होत असते ते भाग दिसतात, त्यांना मंदिर दिसतं. आणि आजचा प्रकार असा घडला आहे तो की त्यांनी एकदम सकाळीच म्हणजे मंदिरामध्ये जाऊन लघुशंका केली, एवढी हिंमत वाढलेली आहे. आणि हिंदू धर्मामध्ये कसं आहे, ठीक आहे पाहू करू, यामध्ये आपण फक्त शांततेने चाललेलो आहे. परंतु आता ही वेळ शांततेने चालायची नाही आहे, ही वेळ आंदोलन करण्याची, मोठा आवाज उठवण्याची आहे. आता विश्व हिंदू परिषद बजरंग दल आमच्या पाठीशी आहे, एक संघटना आहे, हिंदू धर्मासाठी काम करत आहे. आणि आता आम्ही नेहमी पोलीस स्टेशनच्या संपर्कात आहोत. नवीन आता आम्ही अपडेट घेत आहोत, पण आज रात्री पुन्हा जाऊ की दिवसभरामध्ये काय झालं काय नाही, आता आम्ही पुन्हा अपडेट घेणारच आहे त्यांचं.